बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधामध्ये उमेदवार रिंगणामध्ये उतरवलाय। यामुळे पार्थ पवार हे चांगलेच संतापले। सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली होती। मात्र त्यानंतर देखील काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार रिंगणामध्ये उतरवला। काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली। त्यांनी काँग्रेस पक्षावरती जोरदार टीका केली आहे। ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी पार्थ पवारांनी केली आहे। सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।